नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे उपयोजित लेखनचा, त्याचं नाव काय आहे? पहिला प्रत्यलेखन. काय आहे? पत्रलेखन. तर चला बघूया या पत्रलेखनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे पहिलं आपण बघणार आहे पत्रलेखन याच्यातून तुम्ही काय समजत आहे. काय पत्रलेखनतून यातून तुम्ही काय समजत आहे किंवा कसं आहे किंवा जसं मी पत्रलेखन यांचं नाव घेतले तर तुमच्या मनात काय आलंय की पत्र कसं लिहितं की वेळ इथे दिनांक लिहितं, इथे हे लिहिते, इथे पत्ता लिहिते, इथे हे विषय लिहिते. तर तुमच्या मनात असा प्रश्न येतात. पण आता आपण काय पाहणार की पत्र लिहायचं पद्धती पण पाहणार आणि पत्र हे आहेत का हे समजून घेणार आहेत. कळलं? हो. तो चला बघून घ्या. पत्रलेखन एक ऐसा साधन है जो हृदय को जोड़ता है. पत्रलेखन एक असा साधन आहे जे दोन हृदयांना जोडायचं कार्य करत आहे. इसके द्वारा हम एक दूसरे के विचारों और समाचारों से अवगत होते हैं. यांच्याद्वाराही आम्ही एकमेकाशी विचारो किंवा समाचार यातून अवगत होऊन जात आहे. त्यांचे विचार किंवा त्यांचा समाचार यातून अवगत होऊन जात आहे. इसका व्यवहार दो व्यक्तियों के बीच होता है. यांचा व्यवहार जे पत्र आहे यांचा व्यवहार दोन व्यक्ती यांच्या मध्यमध्ये होत आहे. इसे भेजकर या पाकर हम दूर बैठे लोगों के साथ निकटता का अनुभव करते हैं. यातून भेजातून म्हणजे हा जे पत्र आहे ना याला मी दुसऱ्या व्यक्तींना किंवा दुसऱ्या नातेवाईकला टाकून तिथून काय चाललेले आहे किंवा काय आहे हा सगळं माहिती आम्ही घेत आहे आणि त्यांचा जे अनुभव आहे ते पण आपण घेत आहे. कळलं? हो. पत्र लेखन में पारंगत लोग जीवन में विविध सफलताएं अर्जित करते हैं. पत्र लेखन यांच्या पारंगत लोक जीवनातून खूपच विविध सफलताएं पण अर्जित करत आहे. जबकि शब्दों को कुप्रयोग के कारण पत्र का असर उल्टा हो जाता है. परंतु जेव्हा आपण शब्द यांचा कुप्रयोग कारण बद्दल हा जे पत्र आहे यांचा असर खाली उल्टा होऊन जात आहे. अतः पत्र हमारे संबंधों को बनाने या बिगाड़ने में अच्छी भूमिका निभाता है. आणि हा जे पत्र हे जे आपला जे संबंध आहे एकमेकांशी जे आपला संबंध आहे यातून बनवायचा किंवा बिघडायचा हा दोघंही भूमिका ते खूपच चांगल्या प्रमाणे निभवत आहे. इसलिए पत्र लिखते समय हमें सावधान रहना चाहिए. याबद्दलही जेव्हा आपण पत्र लिहितो त्याबद्दल आपल्या लिहायच्या काही सावधानी बरतली पाहिजे आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा आता पत्र यांच्या पण प्रकार आहे. पत्र यांच्या पण प्रकार आहे. बघा पत्र लिहिताना पत्र यांना दोन भागातून वाटलेला आहे. दोन भागातून वाटलेला आहे. पहिला आहे तुमच्या अनौपचारिक पत्र आणि दुसरा आहे तुमच्या औपचारिक पत्र. दोन पत्र आपल्या समोर आलेलं आहे. पहिला है तुमचा अनौपचारिक पत्र आणि दुसरा है तुमचा औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र काय होते? परिवार के लोगों एवं संगे संबंधियों के बीच पत्र व्यवहार. जे आपण आपले नातेवाईक किंवा आपले परिवार किंवा आपला कुटुंब किंवा आपला मित्र मैत्रीण हा सगळ्यांना जे पत्र देत आहे त्यांना आपण म्हणतात अनौपचारिक पत्र. काय म्हणतात त्यांना आपण? अनौपचारिक पत्र म्हणतात. आता औपचारिक पत्र काय आहे? आवेदन पत्र, शिकायती पत्र आणि व्यावसायिक पत्र. काय आहे औपचारिक पत्र? आवेदन पत्र, शिकायती पत्र आणि व्यावसायिक पत्र. हा तीन जे पत्र आहे ते औपचारिक पत्र आहे. कळलं आता तुम्हाला अनौपचारिक काय आहे आणि औपचारिक काय कळाले आहेत की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा आता आपण बघणार आहे की कशा प्रमाणे आपण पत्र लिहत आहे. बघा पहला स्थान और तिथि पत्र में दाई और सबसे ऊपर भेजने वालों का पत्ता तथा पत्र लिखने की तिथि होती है. आता स्थान किंवा तिथी पत्र जेव्हा तुम्ही लिहिता त्या दिवसाचा दिनांक. स्थान किंवा तिथी पत्र हा सगळ्यांना दाई तर्फे सबसे ऊपर सगळं ऊपर भेजने वाले जिथे आपण भेजत आहे ज्यांना आपण भेजत आहे त्यांचा पत्ता आणि पत्र किंवा तिथी हा सगळं तुम्हाला लिहायचा आहे. कळलं? हो.
आता संबोधन पत्र यांचा प्रारंभ। संबोधन पत्र के प्रारंभ में बाई और संबोधन शब्द लिखा जाता है और उसके लिए संबंध विशेष आयु अथवा पद के अनुसार संबोधन शब्द लिखा जाता है। आता आपण इथे काय करणार आहे, संबोधन पद यांची सुरुवात, यांची जेव्हा आपण सुरुवात करत आहे त्यांच्या बाईतर्फे आपण संबोधन शब्द लिहून जाणार आहे आणि त्यांच्या शब्दातून शब्द विशेष आयु किंवा पद यांच्यानुसार संबोधन शब्द लिहायचा आहे। कळलं हो? आता आपण बघणार आहे अभिवादन। काय बघणार आहे? अभिवादन। अभिवादन संबोधन के नीचे यथायोग्य अभिवादन शब्द लिखा जाता है। अभिवादन संबोधन यांच्या खालती आपल्याला यथायोग्य अभिवादन हा शब्द लिहिणार जात आहे। व्यावसायिक पत्र में अभिवादन शब्द नहीं लिखा जाता आणि जे व्यावसायिक पत्र आहे त्यामध्ये आपल्याला अभिवादन शब्द नाही लिहायचा आहे। कळलं की नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। मुख्य विषय पत्र का कलेवर, इसमें मुख्य सामग्री अथवा समाचार कुशल क्षेम आदि होता है। मुख्य विषय यांच्या मुख्य विषय पत्राचं कलेवर, यामध्ये मुख्य सामग्री अर्थात समाचार कुशल क्षेम हा सगळं लिहून जात आहे। आता आपण बघणार आहे निवेदन शब्द। जेव्हा हा निवेदन शब्द आपण कुठे वापरू जाता है, हस्ताक्षर से पहले यथानुसार निवेदन शब्द लिखा जाता है। हस्ताक्षर यांचं पहिलेही आपल्याला यथानुसार निवेदन शब्द लिहायचा आहे। कळलं हो? समाप्ती पत्र। आता आपण त्यांच्या समापन किंवा समाप्त कसं करायचं आहे बघा नीटप्रमाणे। समाप्ति पत्र के विषय की समाप्ति के बाद प्राय कुछ शब्द या वाक्य लिखने की परंपरा है, जैसे धन्यवाद आदि। आता जेव्हा आपण पत्राची समाप्ती करते त्यांच्याबद्दल आपल्याला विषयाची समाप्ती करायचा बाद काही शब्द या वाक्यातून लिहिण्याची परंपरा आहे, जसे धन्यवाद आदि। जैसे काय आहे? धन्यवाद आदि आहेत। आता आपण बघणार आहे पत्ता। पत्र के अंत में पाने वाले पत्ता लिखा जाता है। पत्ता हा पत्राचा अंत मध्ये येणाऱ्या पत्राचा पत्ता लिहिण्याचा आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। बघा, अपने मित्र के जन्म दिवस पर उसे बधाई देते हुए पत्र लिखिए। आता आपल्याला पत्र लिहायचं आहे। आता आपण पत्र लिहित आहे। पत्राचा एक नमुना मी तुम्हाला देत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या। आपल्याला कोणाचं पत्र लिहायचं आहे? आपल्या मित्राला जन्मदिवस किंवा वाढदिवसांच्या बधाई देणाऱ्या आपल्याला पत्र लिहायचं आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला सुरुवात करूया पत्राचा। बघा इथे मी दिलेले आहे 2 फरवरी 2021। मी 2 फरवरीला पत्र लिहित आहे, तर इथे दिलेलं आहे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिताना त्या दिवशीही तुम्हाला असं लिहायचं आहे दिनांक, आणि दिनांक बरोबर हा कोणताही महिना चाललेला आहे त्या महिन्याचं नाव असा प्रमाणेही तुम्हाला लिहायचं आहे। इथे मार्च येणार, एप्रिल आला, तेव्हा कधीही तुम्ही पत्र लिहिताना ते, आणि इथे तुमच्या वर्ष। प्रिय हिमांशू, मी कोणाला पत्र लिहित आहे? हिमांशूला। सप्रेम नमस्कार। कळलं हो? तर अशा प्रमाणे हा त्यांचा नमुना। आता आपण इथे पत्राची सुरुवात करत आहे। जन्मदिन मुबारक हो, तुम्हारा पत्र प्राप्त हुआ। तुम्हाला वाढदिवसाच्या खूपच शुभेच्छा आणि तुमचं पत्र प्राप्त झालेला आहे। पढ़कर मालूम हुआ कि तुम अपने जन्मदिन के उत्सव पर मुझे आमंत्रित करना चाहते हो। आणि जेव्हा मी तुमचा पत्र मला भेटलेला होता त्यावेळीस मी या पत्राला वाचले, तर मला असं माहित झाले की तू मला वाढदिवसाच्या उत्सव मध्ये आमंत्रित करत आहे। कळलं हो? इस शुभ अवसर पर अपनी हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। या शुभ अवसरातून मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देत आहे किंवा हार्दिक शुभकामनाही देत आहे। और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि तुम जियो हजारों साल। आणि मी देवाला असं प्रार्थना करत आहे की तू जिवंत राहा हजारो वर्षी, असं त्यांनी सांगितलेले आहे। प्रिय मित्र, मैं इस उत्सव में सम्मिलित नहीं हो पाऊंगा। प्रिय मित्र, मी हा उत्सव मध्ये नाही सम्मिलित होऊन जाणार आहे, क्योंकि पिताजी घर पर नहीं है। कारण काय आहे तिचा? की त्यांचे वडील घरामध्ये नाही आहे। अतः मैं कहीं जा नहीं सकता। अतः यावेळी मैं कुठेही नाही जाणार आहे। इस पत्र के साथ मैं एक छोटा सा उपहार भेज रहा हूं। आणि या पत्रा
साथ मी तुला एक छोटस भेट, उपहार म्हणजे भेट, भेट भेजत आहे. आशा है तुम इस अवश्य स्वीकार करोगे, आणि मला असं आशा आहे की हा भेटला तू स्वीकार करणार आहे. मेरी बधाई एक बार फिर स्वीकार करो. माझी जे बधाई आहे ते एक वेळा पुन्हा स्वीकार करून घे. अपने माताजी और पिताजी को मेरी तरफ से प्रणाम कहना. आपल्या माताजी म्हणजे आई किंवा वडीलला माझ्यातर्फे प्रमाण प्रणाम करूया. हार्दिक शुभकामनाएं सहित, आणि हार्दिक शुभकामनाएं सहित, मी तुला हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि हार्दिक शुभकामनाएं सहित. तुम्हारा मित्र दीपक मुंबई, ईमेल आयडी, आणि तुमचा मित्र दीपक मुंबई, आणि इथे हे तुमचा ईमेल आयडी. तुम्ही ईमेल आयडी काही पण लिहू शकता, असं नाही की तुम्हाला स्वतःचाही ईमेल आयडी तिथे असं नाही. abc@xyz.com. कळलं हो? तर इथे तुम्हाला असं आहे का नाही कळालं आहे किंवा नाही समजत आहे, असं काही आहेत का? नाही. तर चला अजून बघून घ्या. आता आपण पाहणार आहे दुसरा पत्र. काय पाहणार आहे? दुसरा पत्र. बघा, प्रधानाध्यापक के पास अनुपस्थिति की सूचना देने के लिए प्रार्थना पत्र. हे कोणतं पत्र आहे? प्रार्थना पत्र आहे. बघा इथे, सेवा में 2 फरवरी 2021. सेवामध्ये 2 फरवरी 2021. श्रीमान प्राध्यापक महोदय. कोणाला लिहायचं आहे? प्राध्यापक. तो श्रीमान प्राध्यापक महोदय, आदर्श विद्या मंदिर अंबाला. तर इथे तुम्हाला शाळेचं पण नाव लिहायचं आहे. तर इथे लिहिलेलं आहे आदर्श विद्या मंदिर अंबाला. आता इथे महोदय. महोदय, सेवा में विनम्र निवेदन है की. सेवामध्ये विनम्र निवेदन आहेत की मैं कल अपने पिताजी के साथ मुंबई जा रहा हूं. मी उद्या आपले वडील सोबत कुठे जात आहे? मुंबईला जात आहे. इसके कारण आगामी 10 दिनों तक मैं अपनी कक्षा में नहीं उपस्थित हो सकता. तर याबद्दल त्यांनी म्हणाले आहे की आगामी म्हणजे जे येणारा दिवस आहे त्या 10 दिवस मी कक्षामध्ये नाही उपस्थित होणार आहेत. कळलं हो? उपस्थित नहीं हो पाऊंगा. सांगितलं ना मी तुम्हाला, उपस्थित नाही होणार आहे. अतः श्रीमान से प्रार्थना है कि दिनांक 3/2/2021 से 13/2/2021 तक. आणि श्रीमान म्हणजे जे प्राध्यापक आहे त्यांच्या समोर मी प्रार्थना करत आहे की दिनांक 3/2/2021 से 13/2/2021 पर्यंत माझी अनुपस्थिती दंड माफ करून घ्या. माझी जी अनुपस्थिती आहे ते दंडातून माफ करून घ्या. इसके लिए मैं श्रीमान का सदा आभारी रहूंगा. याबद्दल मी श्रीमानचा खूपच आभारी राहणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद. आपका आज्ञाकारी शिष्य सुरेश सिंह, कक्षा 8वी क्रमांक 3. धन्यवाद दिलेला आहे तुमचा आज्ञाकारी शिष्य सुरेश सिंग, कक्षा 8वी क्रमांक 3. आणि आता तुम्हाला मी सांगत आहे की नाव तर घेतलेलं आहे, परंतु त्यांना माहित नाही की ते कोणते क्लास, कोणते कक्षावर आहे किंवा त्यांचा रोल नंबर काय. कारण की अगर एका कक्षामध्ये, एका वर्गमध्ये एकही नावाचा 2 मुलगा होणार तर कसा प्रमाणे होणार की हा हे कोण आहे. तर याबद्दलही ते आपला क्रमांक पण दिलेला आहे की तुम्ही समजून घ्यायचा आहे. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे अजून काय, तर हा 2 प्रकाराचा पत्राचा नमुना मी तुम्हाला दिलेले आहेत. तर त्यांना बघून तुम्हाला कशा प्रमाणे लिहायचं आहे किंवा कसा करायचा आहे तुमचा हे तुम्ही जाणून घेणार आहे. कळलं हो? बघा, तुम्हाला मी 2 गृहपाठ पण दिलेले आहे. तुम्हाला घरी बसून हा 2 गृहपाठ लिहायचा आहे. काय करायचं आहे? लिहायचं आहे. बघा, मी बोलून घेते. अपने नानाजी दादाजी कई पढ़ाई में अपनी प्रगति के बारे में बताते हुए पत्र लिखे. आपल्या आजोबांनी तुम्हाला पत्र लिहायचं आहे की तुमची जी पढ़ाई, तुमचे जे अभ्यास जे राहते त्याच्यामध्ये ते खूपच प्रगती प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला आपले नातेवाईक किंवा आजी आजोबाला पत्र लिहायचं आहे. कळलं हो? दूसरा, अपने बड़े भाई के विवाह समारोह के कारण समारोह होने के लिए तुम्हें 5 दिन की छुट्टी चाहिए. इस बारे में अपने अध्यापक को पत्र लिखिए. आता तुम्हाला काय करायचे? आपल्या अध्यापक म्हणजे आपल्या जे शिक्षक आहे किंवा शिक्षिका आहे त्यांना पत्र लिहायचं आहे. कारण तुमच्या जे मोठा बाई आहे त्यांच्या लग्न ठरवलेलं आहे आणि त्या समारोह म्हणजे तुम्हाला 5 दिवसाची सुट्टी हवी आहे. त्याबद्दल तुम्ही आपल्या अध्यापक
अध्यापक आणि प्राध्यापक वेगवेगळे आहे. कळलं? हो. तर आपल्या अध्यापकला तुम्हाला पत्र लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि कशाबद्दल पत्र लिहायचे. त्यांचा प्रकार पण पाहिले. त्यांच्या प्रकारामध्ये आपण हे पाहिले की कशाप्रमाणे पत्र लिहायच्या. तुम्हाला मी 2 नमुना बी दिलेला आहे आणि गृहपाठ बी दिला आहे. तर घरी बसून हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि पत्र पण लिहून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.